आता कन्सेप्ट समजून घ्या. बर्नौलीची प्रिन्सिपल काय सांगतं की हे जे पाते असतात ना त्यांचे, ते इथं व्हेलॉसिटी जास्त असते. व्हेलॉसिटी कशी आहे? जास्त. म्हणजे व्हेलॉसिटी कशी आहे? हाय. एरोप्लेनच्या वर व्हेलॉसिटी हाय असल्यामुळे इथं प्रेशर जो आहे हा प्रेशर कसा असतो? हवेचा लो असतो. आणि त्यानंतर जी विंग्स आहे त्याच्या खाली जर पाहिलं आपण तर हवेची व्हेलॉसिटी कशी आहे बरं? लो. आणि प्रेशर कसा आहे? हाय. प्रेशर कसा आहे? हाय. मग होतं काय की मला सांगा, आताच तुम्हाला सांगितलं मी की इथे लिफ्ट भेटणार आहे. विमान जे उंच उंच जाईल हे केव्हा जाईल बरं? हवेचा प्रवाह कसा पाहिजे आपल्याला? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे. मग आता मला सांगा, या केसमध्ये हवा हाय टू लो जाईल का लो टू हाय येईल? हाय टू लो. म्हणजे याचा अर्थ प्रेशर या डायरेक्शनने क्रिएट व्हायला. लक्षात येईल? हे जे विमान आहे याच्यावर जो प्रेशर क्रिएट व्हायला तो प्रेशर हाय टू लो व्हायला, आणि हाय टू लो होत असल्यामुळे विमानाला काय भेटेल? एक लिफ्ट भेटेल. काय भेटेल? लिफ्ट. आणि त्या लिफ्टला म्हणायचं डायनेमिक लिफ्ट. काय म्हणायचं त्याला? डायनेमिक लिफ्ट. आणि ते लिफ्ट शोधलेली कोणी आहे? डॅनियल बर्नौली नावाचे शास्त्रज्ञ. आणि त्यांच्या प्रिन्सिपलचं नाव काय आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीज प्रिन्सिपल मुळेच आज विमान जे आहे हे उडू शकतं. ही जी काही कल्पना होती ती प्रत्यक्षात का उतरवली? कारण त्या ठिकाणी एक सायन्स अप्लिकेबल झालं आणि त्या सायन्सचं नाव काय आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. तर आपला नेक्स्ट चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्स. आता प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. आणि नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. आता या अगोदर आपण लिव्हिंग वर्ल्ड जे आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन जाणून घेतली. त्यानंतर प्लांट जे आहे त्याचे पार्ट्स जे आहेत 5 मेजर पार्ट्स त्याचा आपण स्टडी केलं. आता आपल्याला माहित आहे की आपल्या सभोवताली जर पाहिलं आपण तर लिव्हिंग थिंग सोडून सुद्धा काही नॉन लिव्हिंग फॅक्टर असे आहेत की जे आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. जसं की ऑक्सिजन. बरोबर? तर ज्वलनासाठी आणि श्वसनासाठी रेस्पिरेशन आणि बर्निंग या दोन प्रोसेससाठी कशाची आवश्यकता आहे? ऑक्सिजनची आवश्यकता आहे. विदाउट ऑक्सिजन कोणता सजीव सस्टेन करू शकत नाही. फक्त काही तुरळक बॅक्टेरिया आहेत पहा, एनारोबिक बॅक्टेरिया, जे ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. असे पण आहेत बरं सजीव. मॅक्झिमम जर पाहिलं तर सजीव ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही, परंतु असे पण काही बॅक्टेरिया आहेत, एनारोबिक बॅक्टेरिया म्हणतात त्यांना, की ते ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. पण मॅक्झिमम तर ऑक्सिजन श्वसनासाठी लागतोच. आता हे ऑक्सिजन कशामध्ये आहे बरं? आपल्या एअर मध्ये आहे, हवेमध्ये आहे. म्हणजे एअर ही काय आहे? एक नॅचरल रिसोर्स आहे. स्टँडर्ड 6 मध्ये आपण पाहिलं होतं की एअर असेल, लँड जमीन असेल, वॉटर असेल, ह्या सर्व काय आहेत? नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नॅचरल रिसोर्स आहे. आता फर्स्ट आपण काय करू की मी ज्याबद्दल बोललो अर्थातच एअर, यांच्या प्रॉपर्टी संदर्भात आपण अगोदर काय करू? डिस्कशन करू. आता जेव्हा विषय एअरचा असेल तर या एअर मध्ये जे प्रपोर्शन आहे वायूंचं हे आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे. हवेमध्ये कोणते कोणते वायू आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर काही प्रमाणात काय असते? वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ सुद्धा असते. त्यानंतर काही प्रमाणात काय आहे? इनर्ट गॅसेस आहे. इनर्ट गॅसेस म्हणजे काय? निष्क्रिय मूलद्रव्ये. निष्क्रिय मूलद्रव्ये कोणते आहेत? आर्गॉन, निऑन, हेलियम हे निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत, है की नाही? तर एवढे सारे घटक हवेमध्ये असतात. त्यांचा आपल्याला पर्सेंटेज सुद्धा माहित पाहिजे. पर्सेंटेजच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर नायट्रोजन जो आहे तो हवेमध्ये 78% अवेलेबल आहे. देन आफ्टर ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे. कार्बन डायऑक्साइड जो आहे हा 0.03% आहे. आणि रिमेनिंग पोर्शन मध्ये बाकीचे एलिमेंट्स येतात. बरोबर? तर हे झालं
एअर मध्ये असणारे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत याच्या व्यतिरिक्त हवेमध्ये काय असते बरं? पाण्याची वाफ तर सांगितलं मी तुम्हाला, काही प्रमाणात डस्ट धुलीकण असतात बरोबर, काही प्रमाणात स्मोक आहे, म्हणजे असे सल्फर डायऑक्साईड असेल, असे बरेच एलिमेंट्स या हवेमध्ये आहेत. आता असं असेल तरी एअर जो आहे त्याला आपण जेव्हा डिफाइन करू तर एअर काय आहे? एअर इज द मिक्सचर ऑफ गॅसेस, म्हणजे हवा हे अनेक वायूंचं काय आहे? मिश्रण आहे. तुम्हाला माहित असेल की आपण चंद्रावर गेलो तर आपण तिथे जगू शकतो का? किंवा इतर ग्रहावर हवेचं आवरण आहे का? केवळ एकच ग्रह आहे की जिथं सभोवताली हवेचं काय आहे? आवरण आहे, ज्याला वातावरण म्हणतो आपण, ऍटमॉस्फिअर. ते कोणतं आहे? अर्थ. आणि हे कशामुळे आहे? कारण अर्थ हे सराउंडिंग मध्ये विशिष्ट एलिमेंट्स किंवा गॅसेसचं काय आहे? मिक्सचर आहे. आणि ते प्रोपोर्शन आताच आपण पाहिलं. त्यानंतर एअरला दोन्ही प्रॉपर्टीज आहेत. एअरला मास पण आहे आणि वेट पण आहे. मग आता मला सांगा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? मास आणि वेट यांना तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? मास जे आहे त्याला काय म्हणतो आपण? वस्तुमान. मराठीमध्ये काय म्हणतो? वस्तुमान. तर लक्षात घ्या, मास जे आहे तर हे आहे पहा ऍक्च्युअल कोणत्याही बॉडीमध्ये जे काही द्रव्यांचा समुच्चय आहे, लक्षात येतं, मग आयदर ते सॉलिड, लिक्विड किंवा गॅस असेल, तर जेवढं काही बॉडीमध्ये प्रेझेंट असणारा द्रव्य समुच्चय आहे, ओके, सो जेवढा काही मॅटर प्रेझेंट आहे त्या पूर्ण मॅटरचं काय बनतं या ठिकाणी? मास. आणि वेट जे आहे, वेट काय आहे बरं? की हे जे मास आहे या मासवर काय अप्लाय होते? अर्थचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वीय त्वरण, म्हणजे मास आणि ग्रॅव्हिटी या दोन्हींचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू, गुणाकार करू, तर त्याच्यावर आपलं काय ठरतं? वेट. दुसरं एक लक्षात घ्या की मास जे आहे हे युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे काय बरं? तुम्ही कोणत्याही ग्रहावर जा तर तुमचा मास कधी कमी होणार आहे का? नाही. परंतु वेट जे आहे हे युनिव्हर्सल आहे का? नाही. हे काय आहे? चेंजेबल. चेंजेबल म्हणजे काय? हे बदलणार आहे. कारण हे कशावर डिपेंड आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जसं की तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आपण कन्सिडर करू की एक व्यक्ती आहे ज्याचं मास आहे 50 किलोग्रॅम. किती आहे? 50 किलोग्रॅम. हे काय आहे? मास. आता तो व्यक्ती सुरुवातीला अर्थवर होता आणि त्यानंतर आता तो मूनवर आहे. मून म्हणजे कुठे आहे? तो चंद्रावर आहे. आता सांगितलं मी तुम्हाला की वेट हे एक पद्धतीचं काय असतं? फोर्स असतं. आणि यामध्ये एम ला कशाने गुणायचं असतं? जी न. ग्रॅव्हिटी, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता अर्थवर एक लक्षात घ्या, अर्थवर या जी ची व्हॅल्यू काय माहितीये का? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे लक्षात. आणि जी मूनची ग्रॅव्हिटी आहे ती आहे 1.6 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता मला सांग, वेट करायचं असेल तर मासचं काय करावं लागेल? ग्रॅव्हिटी सोबत मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता अर्थवर जर आपण त्या व्यक्तीचं वेट काढलं, अर्थवरचं वेट समजा W1 आहे, तर एम ला आपण कशाने गुणणार? जी ने. मग आता मास किती होतं त्या व्यक्तीचं? 50 इंटू किती करणार आपण? 4.9. आता सांगा, 0 ला 0, 9 5 जा 45, ओके, आणि 5 4 जा 20 आणि 4 किती झाले? आता दशांश मुळे हे 0 कट होतील. किती आले त्याचं? ओके सॉरी ओके. तर 50 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार?
9.8 न, आणि त्या व्यक्तीचं अर्थवरचं मास जे आहे, अर्थवरचं वेट मास नाही, मास बदलणार आहे का? तो कोणत्याही ग्रहावर जाऊ द्या, मास बदलणार नाही. मास काय आहे? युनिव्हर्सल, वैश्विक आहे, ते बदलत नाही, कारण तो द्रव्य समुच्चय आहे. तर वेट किती आलं? 490 न्यूटन. न्यूटन हे त्याचं एकक आहे. मासचं एसआय एकक काय होतं सांगा? किलोग्रॅम. वेटचं एसआय एकक काय आहे? न्यूटन. आता वेट 2 म्हणजे चंद्रावरचं वजन घेऊ आपण. पुन्हा फॉर्म्युला मास इंटू चंद्रावरची ग्रॅव्हिटी. सांगा, 50 ला 1.6 न मल्टिप्लाय करा, 16 पंचे 80 न्यूटन. आता जवळपास जर पाहिलं तर 8 सख 48, 6 पटीने वजन चंद्रावर काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. किती झालेलं आहे? मग लक्षात घ्या, जेव्हाही आपण चंद्रावर जातो तेव्हा आपलं वजन किती पट राहतं? फक्त 1/6 पट. याच्या मागचं कारण असेल की चंद्रावरचं गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणापेक्षा कितीनं कमी आहे? 1/6 पटीनं कमी आहे. आता आपला विषय काय होता की एअर जे आहे, तर एअर मध्ये डिफरंट गॅसेस आहेत. कोणते कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर आहे का? कार्बन डायऑक्साईड आणि बरेच काही. या प्रत्येकावर पृथ्वीची काय ऍक्ट करेल बरं? ग्रॅव्हिटी ऍक्ट करेल. मग आता इथं हवेमध्ये विशिष्ट मूलद्रव्य असल्यामुळे त्याला काय आहे? स्वतःचा मास. आणि प्रत्येक हवेमधल्या घटकावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करतं, म्हणून हवेला काय प्राप्त झाले या ठिकाणी? वेट. आणि म्हणून हवेला वस्तुमान पण आहे आणि वजन पण आहे. क्लिअर? प्रेशर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीवर हवेचा काय आहे? दाब आहे. आपल्यावर सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर आहे का? परंतु आपल्या बॉडीच्या आतमध्ये सुद्धा एक प्रेशर असतो की जो त्याला बॅलन्स करत असतो. तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकणार. पण सध्या लक्षात घ्या की आता एअर मध्ये स्वतःचा मास आहे, वेट आहे. दॅट्स वाय तुम्हाला माहित आहे की लिक्विड आणि गॅसेस यांचं वैशिष्ट्य असतं की ते काय क्रिएट करतात? प्रेशर क्रिएट करतात. काय क्रिएट करतात? प्रेशर क्रिएट करतात. तर हवेनं क्रिएट केलेल्या प्रेशरला काय म्हणायचं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. आता हे जे वातावरणीय दाब आहे हा सर्व दिशेला कसा आहे? सारखा. समजा मी आता या पॉइंटला आहे आणि या पॉइंटला आहे, तर इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर वेगळा आणि इथं वेगळा असं आहे का? नाही. तर तो सेम आहे. सर्व दिशेला वातावरणीय दाब कसा असतो? समान असतो, सारखा असतो. Atmospheric pressure at sea level is 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय येतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय लक्षात घ्या, प्रेशरचा जनरल फॉर्म्युला काय माहितीये का? फोर्स अपॉन एरिया. काय आहे? फोर्स कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन. एरिया कशामध्ये मोजतो? मीटर स्क्वेअर. म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर असो का कोणताही प्रेशर असो त्याचे एकक काय ना? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सी लेवल म्हणजे काय? समुद्र सपाटी. पृथ्वीवर किती महासागर आहेत? 4 महासागर आहेत. तर या 4ही महासागरांची मेजरली 4 आहेत, 5 आपण कन्सिडर करत असतो. येते लक्षात? पण मेजरली किती आहेत? 4च आहेत. 7 खंड आणि 4 महासागर. ठीक आहे. जेवढे काही समुद्र असतील, छोटे मोठे पण समुद्र घेऊ आपण, तर जेवढं काही समुद्र आहे पृथ्वीवर त्या सर्वांची एक पातळी आहे. ते सर्व पाणी जे आहे ना ते एकाच लेवलला आहे. आणि त्या लेवलला काय म्हणायचं? सी लेवल, समुद्र सपाटी. काय म्हणायचं त्याला? समुद्र सपाटी. तर समुद्र सपाटीवर जर आपण पाहिलं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो असं जर तुम्हाला विचारलं तर किती सांगणार तुम्ही? 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता तुम्हाला माहित आहे जिओग्राफी मध्ये तुमची कन्सेप्ट आहे की हवा कशी वाहते? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आणि वाहत्या
हवेला काय म्हणतात? वारा म्हणतो. आपण काय म्हणतो? वारा. म्हणजे जेव्हा एअर फ्लो होते तेव्हा एअर फ्लो होत असताना तिचं डायरेक्शन कशी असते? हाय प्रेशर टू लो प्रेशर. कशी असते? हाय प्रेशर टू लो प्रेशर. आता सध्या आता इतकं वारं सुरू आहे. हे कशामुळे? पावसाळा जे आहे, पाऊस पडायला, समुद्राचे पाण्याची जी वाफ झालेली आहे त्याचा पाऊस आपल्यापर्यंत का आला? कारण आपल्याकडे काय आहे? कमी दाबाचा पट्टा. समुद्राजवळ काय तयार झाला असेल? जास्त दाबाचा पट्टा. म्हणजे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे एअर काय होत असते? फ्लो होत असते. वाहत्या हवेला काय म्हणतो आपण? वारा. वाइंड्स म्हणतो. ओके. ज्याच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा प्रोड्यूस करू शकतो. ओके. त्यानंतर आहे हवेची अनदर प्रॉपर्टी ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय? की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे यावरून हवेची काय ठरते? सापेक्ष आर्द्रता. ह्युमिडिटी म्हणजे काय? आर्द्रता. आणि सापेक्ष म्हणल्यावर त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यामध्ये आपल्याला हवा कशी जाणवते? बरं, थंड जाणवते. आणि उन्हाळ्यामध्ये हवा कशी जाणवते? गरम उष्ण जाणवते. हे का होतं? हिवाळ्यामध्ये लक्षात घ्या, इथं आपण विंटर घेऊ. विंटर म्हणजे हिवाळा. आणि इथं आपण समर घेऊ. समर म्हणजे काय? उन्हाळा. बरोबर आहे का? विंटरचं तापमान आपण घेऊ 20 डिग्री सेल्सिअस आणि समरचं टेम्परेचर किती घेऊ आपण? 40 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आता आपण असं कन्सिडर करू की हवेमध्ये वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे, बरोबर, तर वॉटर वेपरचं प्रमाण जे आहे ना, तर हे प्रमाण मॅक्झिमम, लक्षात घ्या, टेम्परेचर कमी असल्यामुळं जे वॉटर वेपर आहे म्हणजे जी पाण्याची वाफ आहे याचं प्रमाण कसं असतं या ठिकाणी? जास्त असतं. लक्षात आलं का? हिवाळ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला जाणवतं की हवा आर्द्र आहे, ह्युमिड आहे. पण तेच उन्हाळ्यामध्ये काय होतं की हाय टेम्परेचर मुळे हवेची जी बाष्प धारण क्षमता आहे, जितकी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी भेटतं त्याला. लक्षात आलं का? म्हणजे इथं बाष्पाचं प्रमाण कसं असतं? मिनिमम असतं. आणि कमी असल्यामुळे ती हवा आपल्याला कशी जाणवते? ड्राय, कोरडी जाणवते. आणि म्हणून ह्युमिडिटीचं प्रमाण हे हिवाळ्यामध्ये कसं असतं? जास्त. लक्षात येतं? टेम्परेचरचा पण इफेक्ट आहे या ठिकाणी. आणि समर मध्ये आपल्याला ह्युमिडिटी कशी जाणवते? कमी जाणवते. हवा थोडीशी ड्राय जाणवते. ठीक आहे. त्यानंतर लाईट स्केटरिंग. आता स्केटरिंग ऑफ लाईट. स्केटरिंग ऑफ लाईट ही कन्सेप्ट काय सांगते आपल्याला? हा सुद्धा फेनॉमेना हवेचाच आहे. आकाश निळ्या रंगाचं का दिसतं? याच्या मागचं कारण कधी जाणून घेतलं का आपण? सूर्यप्रकाशामध्ये किती रंग आहे? 7 रंग आहे. आताच कळलं आपण की एअर हे अनेक गॅसेसचं काय आहे? मिक्सचर आहे. मग हवेमध्ये जे गॅसेस आहे, डस्ट पार्टिकल आहे, धुली कण आहेत, यांचे जे बारीक बारीक कण आहेत ना, या कणावर सूर्यप्रकाशाचे 7 रंग पडतात. परंतु होतं काय की जो रंग आहे जास्त विखुरला जातो तो रंग आहे ब्ल्यू. कोणता रंग आहे? ब्ल्यू. आणि ब्ल्यू रंग जास्त विखुरला गेल्यामुळे आकाश हे दिवसा कोणत्या रंगाचं दिसतं? निळ्या रंगाचं. मुळात दिवसा सुद्धा आकाश हे काळ्याच रंगाचं आहे. लक्षात घ्या. दिवसा सुद्धा आकाश, तुम्ही जर चंद्रावर गेले आणि दिवसा सुद्धा जर तुम्ही पृथ्वी पाहिली ना, तुम्हाला आकाश जो आहे हा दिसणार आहे का तिथं? आकाश ही इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ते निळ्या रंगाचं आकाश आहे का? नाही. लक्षात घ्या. सो स्केटरिंग ऑफ लाईट म्हणजे लक्षात तुम्हाला की असा फेनॉमेना की ज्यामुळं हवेतील कणावर सूर्याची किरण पडतात, त्यामुळं ब्ल्यू रंगाचं स्केटरिंग सर्वात जास्त होतं. म्हणून आकाश काय रंगाचं दिसतं आपल्याला? ब्ल्यू रंगाचं दिसतं. Atmospheric pressure is measured by barometer. मग असं कोणतं यंत्र आहे की ज्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? हवेचा दाब मोजू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर त्या यंत्राचं नाव काय आहे? बॅरोमीटर. As we go higher above sea level, atmospheric pressure decreases.
जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जाऊ, समजा आता आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे माहिती तुम्हाला? 8,848 मीटर. समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट किती उंच आहे? 8,848. मग मला सांगा तिथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? डिक्रीज. कारण जसं आपण हाईटवर जाऊ, सी लेवल पासून जसं आपण जाऊ, वाटल्यास तुम्हाला एक ग्राफिकली लक्षात ठेवायचं की ही आहे आपली काय आहे? सी लेवल, समुद्र सपाटी. आणि समुद्र सपाटी पासून जर आपण उंच जातो, हायर अल्टिट्यूडला चाललो. कुठे चाललो आपण? हायर अल्टिट्यूड, म्हणजे जास्त उंचीवर चाललो आपण. तर जसं आपण उंचीवर जाऊ तस सॉरी इथे लिहितो मी की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे हा काय होत राहील या ठिकाणी? डिक्रीज होईल. काय होत जाईल? डिक्रीज. जसं आपण जमिनीपासून म्हणजे समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होत जाणार आहे? डिक्रीज. ओके. देन आता हे पॉइंट समजून घेतल्यानंतर फायनली आपल्याला समजून घ्यायचं एक प्रिन्सिपल, ते आहे बर्नौलीज प्रिन्सिपल. तर डॅनियल बर्नौली नावाचे शास्त्रज्ञ होते पहा. त्यांनी विमानाची जी डायनेमिक लिफ्ट आहे की विमान का उडतं, लक्षात आलं की विमान तुम्हाला माहिती हवेमध्ये का उडू शकतं, याच्या मागचं प्रिन्सिपल जे कोणतं असेल तर ते काय आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. येते लक्षात? पहा एरोप्लेन जो आहे ना तर त्याच्या वरच्या बाजूला जर पाहिलं आपण तर हवेची वेलोसिटी जास्त असते. पहा आता मला तर फोटो काढता येणार नाही, पण सपोज आपण असं कन्सिडर करू की मी एक विमानाचा फोटो काढला. ओके. आता कन्सेप्ट समजून घ्या. बर्नौलीची प्रिन्सिपल काय सांगतं की हे जे पाते असतात ना त्यांचे, ते इथं वेलोसिटी जास्त असते. वेलोसिटी कशी आहे? जास्त. म्हणजे वेलोसिटी कशी आहे? हाय. एरोप्लेनच्या वर वेलोसिटी हाय असल्यामुळे इथं प्रेशर जो आहे हा प्रेशर कसा असतो? हवेचा लो असतो. आणि त्यानंतर जी विंग्स आहे त्याच्या खाली जर पाहिलं आपण तर हवेची वेलोसिटी कशी आहे बरं? लो. आणि प्रेशर कसा आहे? हाय. प्रेशर कसा आहे? हाय. मग होतं काय की मला सांगा, आताच तुम्हाला सांगितलं मी की इथे लिफ्ट भेटणार आहे. विमान जे उंच उंच जाईल हे केव्हा जाईल बरं? हवेचा प्रवाह कसा पाहिजे आपल्याला? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे. मग आता मला सांगा या केसमध्ये हवा हाय टू लो जाईल का लो टू हाय येईल? हाय टू लो. म्हणजे याचा अर्थ प्रेशर या डायरेक्शनने क्रिएट व्हायला. लक्षात येईल? हे जे विमान आहे याच्यावर जो प्रेशर क्रिएट व्हायला तो प्रेशर हाय टू लो व्हायला. आणि हाय टू लो होत असल्यामुळे विमानाला काय भेटेल? एक लिफ्ट भेटेल. काय भेटेल? लिफ्ट. आणि त्या लिफ्टला म्हणायचं डायनेमिक लिफ्ट. काय म्हणायचं त्याला? डायनेमिक लिफ्ट. आणि ते लिफ्ट शोधलेली कोणी आहे? डॅनियल बर्नौली नावाचे शास्त्रज्ञ. आणि त्यांच्या प्रिन्सिपलचं नाव काय आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीज प्रिन्सिपल मुळेच आज विमान जे आहे हे उडू शकतं. ही जी काही कल्पना होती ती प्रत्यक्षात का उतरवली? कारण त्या ठिकाणी एक सायन्स अप्लिकेबल झालं आणि त्या सायन्सचं नाव काय आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. काय सांगतं बर्नौलीज प्रिन्सिपल? द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस व्हेन इट्स वेलोसिटी इन्क्रीजेस. पहा मी काय म्हणलो? प्रेशर काय झालं इथं? लो. प्रेशर लो होणे म्हणजेच काय? डिक्रीज होणे. प्रेशर केव्हा डिक्रीज होतो? जेव्हा वेलोसिटी काय असते? हाय. त्यानंतर द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन इट्स वेलोसिटी डिक्रीजेस. आणि एअरचा प्रेशर हाय किंवा इन्क्रीज केव्हा होतो? जेव्हा काय झालं? वेलोसिटी काय झाली एअरची? लो असेल. आणि म्हणून अशा वेळेस प्रेशरचा फ्लो कसा असेल? हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि म्हणून विमानाला काय भेटलंय? लिफ्ट भेटलं. इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर, हवेतून जेव्हा एखादी वस्तू ट्रॅव्हलिंग करते, एखादा बॉल असेल किंवा विमान असेल, अशा वेळेस होतं काय? पहा, द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे
ज्या मोशनने एखादी वस्तू जाते, ज्या मोशनने एखादी वस्तू जाते त्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब. परपेंडिक्युलर म्हणजे काय? लंब. लक्षात घ्या. समजा हा एक बॉल आहे, हा हवेमध्ये जात आहे. हवेमध्ये काय व्हायला या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करत आहे, तर एअर मध्ये त्याचं मोशन चालू आहे. तर या मोशनच्या दरम्यान त्यांनी काय सांगितलं की बॉडी जर मूव्ह होत असेल तर एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे ही बॉलची डायरेक्शनची काय आहे? मोशन आहे. आणि याला परपेंडिक्युलर म्हणजे या परपेंडिक्युलर म्हणजे किती अंशाचा कोन आवश्यक आहे? 90 अंशाचा कोन आवश्यक आहे. तर 90 अंश कोनामध्ये एअरचं प्रेशर हे काय होतं या ठिकाणी? डिक्रीज होतं. काय होतं? डिक्रीज. म्हणजे बॉल जसजसा हवेमध्ये चालला त्याच्या मोशनमुळे काय होतं की परपेंडिक्युलर लंब अवस्थेमध्ये आहे की नाही त्या ठिकाणी प्रेशर काय झालं या ठिकाणी? डिक्रीज झालं. त्याच्यामुळे काय झालं पहा. अँड देन द एअर इन द सराउंडिंग मधली जी एअर होती फ्लोज रॅपिडली. म्हणजे सभोवतालची जी हवा आहे येते लक्षात. म्हणजे काय झालं की हे जे बॉल आहे इथला जो प्रेशर आहे हा त्याच्या सराउंडिंगचा प्रेशर कसा झाला बरं? लो झाला. आणि आता काय होईल की आजूबाजूला काय बरं? हवेचा प्रेशर कसा आहे? हाय. जिथून बॉल फ्लो होऊ लागला तिथं एअर प्रेशर कसा आहे? लो. सराउंडिंग मध्ये एअर प्रेशर कसा आहे? हाय आहे. आणि मला सांगा मग जो फ्लो असेल तो फ्लो कसा असेल? हाय टू लो असेल. ओके. सो flows rapidly from higher pressure to the lower pressure. म्हणजे जेव्हा बॉल ट्रॅव्हलिंग करू लागला होता तर ट्रॅव्हलिंग करत असताना परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये एअर प्रेशर काय होत गेला? डिक्रीज. मग आणि नंतर सराउंडिंगची जी एअर होती ती कशी व्हायला लागली? हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि सेम प्रिन्सिपल आपल्याला कुठं पाहायला मिळेल या ठिकाणी? विमान उडताना. लक्षात आलं? विमानाच्या वर व्हेलॉसिटी कशी आहे एअरची? एअर प्रेशर कसा आहे? लो म्हणजे डिक्रीज. पण विंगच्या खालच्या बाजूला जर पाहिलं तर एअर व्हेलॉसिटी कशी आहे? लो. बट प्रेशर कसा आहे? हाय आहे. आणि दॅट्स व्हाय त्या ठिकाणी एरोप्लेनला काय भेटत गेला? लिफ्ट. हे पूर्ण फेनॉमेना जे आहे त्याला म्हणायचं बर्नौलीज प्रिन्सिपल. ओके.